सो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे महाशिवरात्री. महाशिवरात्रीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असंच आनंदात राहा, सुखानं संसार करा आणि हसत खेळत राहा सदैव. तर आज आहे उपवास. उपवासाला काय तेवढं फारसं काय आणलेलं नव्हतं आणि कालचे कामाचे पैसे आलते मला थोडेफार, त्यामधून थोडं आणलं आहे साहित्य. तिखट लायलोन आणलं आहे. ये ना सकू, नंतर धुई ना. उन्हाचं कुठं हे करती हा, नंतर ऊन होईल म्हणून ते आताच कपडे धुवायली. आज आपल्या औंढ्याला आज खूप मोठी यात्रा असते बरं का. औंढा नागनाथ, जिल्हा हिंगोली. तिथे 8वे ज्योतिर्लिंग आहे. तिथे एक पिंड आहे, नागनाथ म्हणून नाव दिलेलं आहे तिथं. तिथं आज रथ असते, रथ यात्रा. म्हणजे बरेचसे लोक येतात भाविक आणि ते रथ ओढतात आणि त्या पूर्ण मंदिराला 5 येडे असतात. पहिले लय जायचो आम्ही जत्रेला, आता नाही. आता इथे बसलो येऊन बीडला. डोकं बी असं सन 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 करायला, सर्दी झाली. काल पण मी कोण खाला आईस्क्रीम आणि आज पण माझा पेली नर्ड घे ना. तर मित्रांनो, आपला पुष्करात झोपलेला आहे. अरे बापरे. हां, तर लेकराला खायला हे आणलंय. शेंगदाणे पाव किलोच आणले बरं का, 35 रुपयाचे. पैसे नव्हते जास्त माझ्याकडे. हो, मँगो आहे आणि हे लायलोन आणलाय. पाबळे नमकीनचा लायलोन आणलाय. तुझा माल कुठं आहे? आणि हे बघा शाबू आणलाय अर्धा किलो. पण मेन म्हणजे आपण माळवं आणलं नव्हतं. तुझा माल कुठं आहे? चल लावून दे. तर माळवं नाही, नंतर थोड्या वेळानं जाऊन माळवं आणू. आता हिरव्या मिरच्या नाही का? कशाच ते पहा कशा झाल्या त्या मिरच्या. त्या कापडामध्ये बेसरच असतात बघा, लाल झाल्या त्या. कारण आपल्याकडं फ्रीज वगैरे नाही. अरे सोड, फ्रीज वगैरे नाही तर जरा माळवं जास्त दिवस राहत नाही, खराब होते लवकरच. पाणी घे बरं. जारवाला कधी आला? जारवाल्यानं पाणी आणून ठेवलंय. तर मित्रांनो, जिंदगी कशी पण असो, हसी खुशी तिचा सामना केला पाहिजे. पाणी पण एकदम थंड आहे. बाळासाहेब धर सगळं चेपून
चेपून टाकून ठसका लागते ना त्याचं ते पण माझाले देतेच तसं. चल ये. त्याला चॉकलेट हे खायला आणावंच लागतं. तेवढंच आहे पुढे. 90 रुपयाला. तर हे आहे आपल्या गरिबाचं उपवासाचं जे आहे समजा ते खायचं नाही का. जास्त तर पैसे तर नव्हतेच. तुला माहित आहे जेवढे पैसे आले तेवढेच आता तब्येत बिघडली मी. तिखट आहे का काय कसं आहे खाऊन बघ ना कळतंय ना. हा पाणी जरा हे करतो नको. भारी टेस्ट. पाणी म्हणलं जास्त त्याला बुडवा बुडी कर देऊ नको. कोण करते बाई थोडीच करते ते दुसरी शिळे जे आहेत ना ते तर चला मित्रांनो बाय.